कोण? अरे माणूस आहे रे तो, माणूस आहे. नमस्कार, माझं नाव सोहम आणि आज आपण चाललोय राणीच्या बागेत. म्हणजे आपण झू मध्ये जाणार आहोत. बरेच दिवस माझ्या चॅनलवर ब्लॉग येत नव्हते, कारण कसं इथे मुंबईमध्ये आल्यावर माझं कॉलेज असतं आणि मला कुठे जास्त फिरता येत नाही, जाता येत नाही. तर आज आपण चाललोय, तर मी तुम्हाला माझ्यासोबत काय काय होणार आहे ते दाखवतो. चला. नाही गाईज, हे बघा, इकडे येऊन गावासारखाच फील येतोय आणि म्हणजे कोकणचा फील येतोय पूर्ण. हे बघा, इकडे मॅप दिला गेला आहे, कारण हे खूप मोठं आहे, तर कोणी म्हणजे हरवू नये म्हणून इथे मॅप दिला गेला आणि कुठला प्राणी कुठे ते कळण्यासाठी. आम्हाला इथे हत्ती पाहायला मिळाला, पण हत्ती थोडा लांब होता म्हणून थोडीशी डिसअपॉइंटमेंट झालीच होती. तेव्हा ऑनलाईन एवढं दाखवत होते सगळ्यात जवळून शूट करायला मिळणार, हत्ती खूप लांब आहे. कुठले माकड? तिथे वेगळ्या जातीचे माकड पण आहेत असं हा बोलला. थोड्या वेळाने हत्ती स्वतःहूनच बाहेर आला आणि त्याला पाहून सगळे ओरडत होते. मगाशीच मी बोलत होतो की इकडे आल्यावर हत्ती आहे, तो पण आतमध्ये आहे. गुगलवर दाखवलेला जवळून बघायला नाही मिळत, तर आता जवळून पाहिला मी हत्तीला आणि विचारा एकटाच आहे. हो, हे बघा, मला इथली एक गोष्ट आवडली बघा. आता जर समजा हत्तीला राग आला आणि हत्ती इथे धावत आला, आता या फॅन्समध्ये तेवढी ताकद नाही की हत्तीचं प्रेशर सहन करेल, म्हणून इथे या लोकांनी असा खड्डा केलेला आहे ज्याच्यामध्ये जरी हत्ती आला तरी पहिला हत्ती इकडे जाणार आणि बघायला आलेले लोक सुरक्षित राहणार. वाघाला भेटायला आलास ना? हा वाघाला भेटायला आलाय. शेर आहे. हत्तीला पाहिल्यानंतर मी गेलो स्लॉथ बिअरला पाहायला आणि इकडे थोडी गर्दी होती. सगळेजण इन्क्लुडिंग मी, आम्ही लोक स्लॉथ बिअरला शोधत होतो की कुठे स्लॉथ बिअर, नक्की दिसतच नव्हता. नंतर कळालं तो तर झाडावर जाऊन बसला होता. त्याला आलो मी, सगळी इकडे शोधत होतो की कुठे कुठे, बघतो तो झाडावर चढलेला होता घरी. आणि एक आहे तो तिकडे आहे. हा काय? वाघाने मात्र सर्वांना थोडं निराश केलं, कारण तो सगळ्यांकडे पाठ करून बसला होता आणि तो उठतच नव्हता. त्यामुळे कोणालाही त्याला पाहता येत नव्हतं. असं वाटत होतं की वाघ बोलतोय, इतने पैसे में इतना ही देखने को मिलेगा. वाघाला तर काय मूड नव्हता बाहेर यायचा. वाघ पाठ करून बसलाय. आता पुढून जाऊन येणार, मग बघूया परत की बाहेर येतोय का. ऊन आहे म्हणून कदाचित बाहेर येत नसतं. इकडे हा आळशी प्राणी पाहायला मिळाला, ज्याला हिप्पोपॉटमस बोलतात. याने दंत प्रदर्शन केल्यावर मुलं घाबरत होती. काही लोकांची चर्चा कानावर आली की हिप्पोपॉटमस शाकाहारी प्राणी आहे, पण मी तर त्याला एक हरिण खाताना पाहिलं होतं डिस्कवरीवर. नंतर यांच्यामध्ये थोडंसं भांडण झालं, वादविवाद होतात, वादविवाद. टायगरपेक्षा हिप्पो मस्त बघायला मिळाला है ना. परत जाऊन बघू नये उठला का. अरे उठेल तेव्हा उठेल, आधी पुढून जाऊन या मग बघूया. टायगर तो आता ऊन आहे म्हणून बसलाय तिकडे सावलीमध्ये. हा, 6 वाजेपर्यंत तिकडे बसूनच राहायचं. काय बोलतोस? बरोबर बरोबर. मग तू वाघ सुटल्यावर काय करणार होतास? शांत बस म्हणून सांग. हा, शांत बस म्हणून सांग. सांबर नव्हता वाटतं. आपण इकडे जाऊन बघूया. इकडे कोला वगैरे आहे ना. कोला, हा तिकडे. अरे यार, बघितला, खरा पेंग्विन तिकडे, म्हणून मॅक्झिमम गर्दी तिकडे चालली लोकांची. आणि गाईज आता इथे कळप आहे, पाहूया, जरा जवळ जाऊन पाहूया. हरिण पाहायला गेलो, पण इकडे खूप जास्त गर्दी होती. इतकी गर्दी होती की इकडे उभं राहायला सुद्धा जागा नव्हती. आणि हे बघा, हे कसे एका साईडला उभे आहेत. तर आता कळप पाहिल्यानंतर आता चितळ. काय चितळ? हरणीचाच प्रकार आहे. चितळ पाहायला आम्ही चाललोय. सारंग इथे मस्तपैकी बसले होते. तेवढ्यात आय गेस कोणीतरी वरून काहीतरी केलं आणि म्हणून त्यातला एक सारंग पटकन उठला. खरं सांगायला गेलं तर मला यांना पाहून सुलूची आठवण झाली. आता सुलू कोण आहे? सुलू माझी गाय आहे. काय मस्त नजारा मिळालाय. काय चितळ ना? चितळचा काय मस्त नजारा मिळालाय. सांबर सांबर सारंग डिअर इकडे दिलेलं आहे. सारंग डिअर हे बघा. पेंग्विनला पाहून मला एवढी काही खास मजा नाही आली, कारण ते काही करतच नव्हते.
आणि इकडे खूप जास्त थंड वातावरण होतं. तर आता पेंग्विन पाहिल्यानंतर आपण आलो आपला भारतीय पक्षी पाहायला, मोर. पक्ष्यांचं नंदनवन, बर्ड्स पॅराडाईज लिहिलेलं आहे इकडे. आता पाहूया याच्या आतमध्ये किती पक्षी आहेत, किती बर्ड्स आहेत ते. आम्ही एक्सायटेड आहोत. आम्ही म्हणजे मी पण आहे. हो. बर्ड्स पॅराडाईजच्या आत गेल्यावर आपल्याला दिसतो धनेश पक्षी. हा पक्षी कोकणात खूप सहजपणे पाहायला मिळतो. इथे पोपट सुद्धा होता. माहित नाही हा पोपट काय करायला बघतोय. बाकी इकडे वेगवेगळ्या जातीचे पक्षी होते आणि पोपट होते. कोण? अरे माणूस आहे रे, माणूस आहे. बर्ड्स पॅराडाईज मध्ये मोर नव्हताच, बाकी सगळं बघितलं मोर सोडून. आता मगाशी जो आपण पक्षी पाहिला त्याला कोकणामध्ये धनेश पक्षी बोलतात. ते आमच्या घराच्या बाहेर असतात. सो एवढं काही हे वाटलं नाही, पण ज्यांनी नाही पाहिलं त्यांच्यासाठी मजेशीर अनुभव आहे. नंतर इथे कासव पाहायला मिळालं. आता तुम्ही मला प्रश्न विचाराल, कासवामध्ये एवढं काय नवीन आहे? पण हे साधे कासव नव्हते. यांची नखं पहा तुम्ही किती मोठी आहेत. मी जे नॉर्मल गावी जे कासव पाहिले आहेत त्यांची नखं एवढी मोठी नसतात. यांची स्विमिंग सुरू होती इकडे आणि हे पहा, मला पाहून सगळेजण आले. नंतर आपल्याला जमिनीवर राहणारं कासव पाहायला मिळालं आणि हे कासव तेच कासव आहे जे ससा आणि कासवाच्या स्टोरीमध्ये होतं, कारण हे कासव खूप हळू चालतं. आता सगळं फिरून झाल्यावर मी टायगरकडे परत जाणार होतो, कारण मगाशी काय टायगरने आपलं दर्शन दिलं नव्हतं. मी परत पाहायला गेल्यावर सुद्धा वाघ काही उठला नव्हता. पण ते बोलतात ना, नशिबात असलं की ते चुकत नाही, आणि म्हणून मी परत एकदा पाहायला जायचं ठरवलं. आणि फायनली ज्याच्यासाठी आपण आलेलो तो आपल्याला दिसला. आपल्याला वाघ दिसला. मगाशी तो बसला होता, तोपर्यंत आम्ही राऊंड मारून आलो आणि आता तो फायनली त्याच्या जागेवरून उठून तिकडे बाजूला गेला आणि मी त्याच संधीचं सोनं करून शूटिंग केलं आहे. आता ते मी तुम्हाला दाखवतो. एन्जॉय करा. मी तर मस्त वाघाला पाहिलं, पण काका काकीला काही वाघ दिसला नाही, म्हणून ते परत आले होते. पण तेवढ्यात वाघ परत जाऊन झोपला. ओ, तुम्हाला एवढं लांबचं बघावं लागतंय. मी तर जवळ बघितलं खूप. एवढूसा बघून एक्साइट होत आहे. मी मगाशी खूप मस्त बघितलं. हात टाका. वाघाच्या एक्साइटमेंट मध्ये आमच्याकडून एका प्राण्याला पाहून म्हणजे बघणं राहून गेलं. तो म्हणजे सरस, हायना. आता हायना दोन प्रकारचे असतात. सरस तर ते बीकेसीचा मेळा होता. सो त्याच्यानं काय नाही. अरे रॉ राहायचं, लोकांसोबत नॅचरल राहायचं, आपलीच माणसं. लवकरात लवकर आपले सबस्क्रायबर 1K करा, कारण आता आपण खूप जवळ आहोत 1Kच्या. मला सपोर्ट करा. इकडे कोला आहे, गोल्डन जॅकल कोला. आणि चिता, लेपर्ड सुद्धा आहे. लेपर्ड आणि हायना सुद्धा आहे. बिबट्या. हे आता एक हिडन ट्रेजर. बाकी सगळे तिकडे आहेत, आपण इकडे. आता मजा येणार. आतमध्ये गेल्यावर तरस म्हणजे हायनाचं तर सिम्पल हे होतं की मी तर बाबा झोपणार. मी तर रोज माणसं बघून कंटाळलोय. आणि बिबट्या तर काही हलतच नव्हता. फक्त इकडून तिकडून मान थोडी हलवत होता बस. लोकांना वाटत होतं की हा स्टॅच्यू आहे. तर अशा प्रकारे मी संपूर्ण राणीबाग फिरलो. व्हिडिओच्या एंडला फक्त एवढंच बोलेन की सगळे प्राणी माणसांना पाहून थकले होते. रोज नवीन माणसं येतात. आपल्याला मजा वाटते, आपण प्राण्यांना बघतो, नवीन प्राण्यांना, पण प्राण्यांना तीच माणसं बघून कंटाळा आलाय हे क्लिअर त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होतं. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आपले 1000 सबस्क्रायबर लवकरच पूर्ण होणार आहेत, करून टाका.